1 मे पासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सरकारने मराठी सक्ती केल्यानंतर याचा काही संघटना आणि काही नेत्यांनी विरोध करायला देखील सुरुवात केलेली आहे। मात्र या संदर्भात मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे। काल संजय निरुपम यांना जोरदार विरोध केल्यानंतर आज ठाण्यामध्ये आपण जर बघितलं तर मनसेच्या वतीने अशा प्रकारे थेट खळखट्याचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने अविनाश जाधव असतील किंवा सुशांत डोमे असतील यांच्या वतीने अशा प्रकारे ठाण्याच्या चौकात बॅनर लावण्यात आलेले आहे, ज्यावर तुम्हा उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंदीची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा, ही गाठ मनसेशी आहे, हे कदापि सहन केले जाणार नाही आणि थेट त्याच्या खाली खळखट्याक असा इशारा देखील या बॅनरमधून देण्यात आलेला आहे। एकूणच ठाणे असेल, मुंबई असेल, ठिकठिकाणी मनसेच्या वतीने या मुद्द्यावर आता आक्रमकता पाहायला मिळते आहे। काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय निरुपम यांना जोरदार विरोध केला होता। मनसैनिकांना अटक देखील करण्यात आलेली होती। तर आज ठाण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारे मनसेने थेट इथले रिक्षाचालक असतील किंवा अशा संघटना जे विरोध करतायत किंवा असे नेते या निर्णयाला विरोध करतायत त्यांना या खळखट्याच्या भाषेमध्ये बॅनर लावून जा आहे तो इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मनसे या मुद्द्यावर आणखीन आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन विजय देसाईसह प्रशांत बढे, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।